नमस्कार. आजची सुरुवात करूया एका अगदी सोप्या वाटणाऱ्या पण भलत्याच इंटरेस्टिंग कोड्यापासून. विचार करा, एका साध्या कागदाच्या तुकड्याला आपण किती वेळा घडी घालू शकतो? तर कोडं असं आहे की कल्पना करा की आपल्याकडे एक सामान्य कागद आहे आणि आपण त्याला तब्बल 45 वेळा घडी घालू शकतो. आता खरं तर हे शक्य नाही, 4-5 घड्यानंतरच आपली दमछाक होते, पण फक्त विचार करा, जर हे शक्य झालं तर त्या कागदाची जाडी किती होईल, जरा अंदाज लावा. काय वाटतं, तो आपल्या मोबाईल फोन इतका जाड होईल की एखाद्या माणसाच्या उंची इतका? किंवा कदाचित एखाद्या मोठ्या बिल्डिंग इतका उंच? हे सगळे अंदाज अगदी बरोबर वाटतात नाही का? पण खरं उत्तर या सगळ्यांच्या खूप पलीकडे आहे. चला, जरा बघूया हे कसं घडतंय. एका घडीनंतर कागद होतो 0.002 सेंटीमीटर जाड. ठीक आहे. 10 घड्यांनंतर होतो जवळपास 1 सेंटीमीटर. इथपर्यंत काही विशेष नाही. पण खरा खेळ सुरू होतो यानंतर. 20व्या घडीनंतर तो कागद होतो तब्बल 34 फूट जाड, म्हणजे जवळपास 3 मजली इमारती इतका. आता बघा वाढ कशी वेग घेतेय. आणि आता 45 घड्यांनंतरचं अंतिम उत्तर. तो कागद इतका जाड होईल की पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर आरामात कापेल. हो, हे खरंय. तब्बल 35 लाख किलोमीटर. आहे की नाही अविश्वसनीय? आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? जर आपण फक्त एक घडी आणखी घातली, म्हणजे 46वी घडी, तर त्याची जाडी थेट दुप्पट होईल. म्हणजे तो कागद चंद्रापर्यंत जाऊन परत पृथ्वीवर येऊ शकेल. हीच आहे एक्सपोनेन्शियल ग्रोथची ताकद. या सगळ्या जादूच्या मागे जे एक वैज्ञानिक तत्व आहे त्यालाच कंपाऊंडिंग किंवा आपल्या सोप्या भाषेत चक्रवाढ असं म्हणतात. म्हणजे काय? तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर होणारी वाढ ही आधीच्या एकूण वाढीमध्ये मिसळते आणि पुढची वाढ आणखी मोठी, आणखी वेगवान होते. हे समजून घेण्यासाठी अजून एक उदाहरण पाहूया. समजा एका टेस्ट्यूबमध्ये काही बॅक्टेरिया आहेत आणि ते दर सेकंदाला दुप्पट होतात आणि बरोबर दुपारी 12 वाजता ती टेस्ट्यूब पूर्ण भरते. आता प्रश्न सोपा आहे, तर ती टेस्ट्यूब अर्धी कधी भरलेली होती? जरा विचार करा, कारण ह्याचं उत्तर कंपाऊंडिंगचं खरं स्वरूप आपल्याला दाखवून देतं. बरोबर. ती पूर्ण भरण्याच्या फक्त 1 सेकंद आधी, म्हणजे 11:59 आणि 59 सेकंदांनी. कल्पना करा, 12 वाजायला काही सेकंड बाकी असताना ती टेस्ट ट्यूब जवळजवळ रिकामीच दिसत असेल, पण शेवटच्या क्षणात ती जादू झाल्यासारखी पूर्ण भरते. कंपाऊंडिंगचा खरा परिणाम सुरुवातीला दिसतच नाही, तो एकदम शेवटी दिसतो. चला तर मग या कागद आणि बॅक्टेरियाच्या उदाहरणांवरून एका अशा गोष्टीकडे वळूया जिथे कंपाऊंडिंगचा खूप मोठा आणि थेट प्रभाव पडतो, आणि ती गोष्ट म्हणजे आपले पैसे आणि गुंतवणूक. एक साधं उदाहरण घेऊया. समजा 2 मित्र आहेत. दोघांचे पालक त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या निवृत्तीसाठी प्रत्येकी 1 लाख रुपये गुंतवतात. गुंतवणुकीचा कालावधी आहे 58 वर्षांचा आणि वार्षिक परतावा मिळतोय 15%. म्हणजे दोन्ही परिस्थितींमध्ये सगळं काही अगदीच सारखं आहे. पण यात फक्त एकच फरक आहे. पहिल्या मित्राला, म्हणजे मित्र अ ला, त्याच्या गुंतवणुकीवर मिळतंय सरळ व्याज, आणि दुसऱ्या मित्राला, मित्र ब ला, मिळतंय चक्रवाढ व्याज. हा एक छोटासा वाटणारा फरक किती मोठा परिणाम घडून आणतो ते आत्ता पाहूया. आता हे आकडे बघा. 58 वर्षांनंतर सरळ व्याजाने त्या 1 लाख रुपयांचे झाले 9,70,000 रुपये. चांगली रक्कम आहे नाही का? पण चक्रवाढ व्याजाने त्याच 1 लाख रुपयांचे झाले तब्बल 33,93,00,000 रुपये. हे कसं झालं? कारण इथे फक्त मूळ रकमेवर व्याज मिळालं नाही, तर व्याजावर सुद्धा व्याज मिळत गेलं. म्हणजे पैशानेच पैसा कमावला. गुंतवणूक, वेळ आणि व्याजदर सगळं सारखं असूनही हा जो काही जमिनी आसमानाचा फरक दिसतोय तो केवळ आणि केवळ कंपाऊंडिंगच्या शक्तीमुळे आहे. पण एक लक्षात घ्या, कंपाऊंडिंग फक्त पैशांपुरतं मर्यादित नाहीये. हीच शक्ती आपल्या आयुष्याच्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही काम करते, जसं की आपलं आरोग्य आणि आपलं ज्ञान. आरोग्याचं उदाहरण बघूया. समजा 3 मित्र आहेत, राहुल, राम आणि श्याम. तिघांचं वजन, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायाम सगळं काही सारखं आहे. आता एक छोटासा बदल होतो. राहुल रोज रात्री एक जास्तीचं चॉकलेट खायला सुरुवात करतो. राम आपलं रोजचं 1 चॉकलेट खाणं बंद करतो आणि श्याम काहीही बदल करत नाही. 3 वर्षानंतर काय होतं? श्यामच्या वजनात काहीच फरक पडत नाही, पण रोज फक्त 1 जास्तीचं चॉकलेट खाल्ल्यामुळे राहुलचं वजन तब्बल 17.60 किलोने वाढतं
आणि दुसऱ्या बाजूला रोजचे एक चॉकलेट सोडल्यामुळे रामचं वजन जवळपास 18 किलोने कमी होतं. बघा, एका लहानशा सवयीचा 3 वर्षात केवढा मोठा परिणाम झाला. आता जरा ज्ञानाबद्दल बोलूया. समजा दररोज फक्त 15 ते 20 मिनिटं वाचन करण्याची सवय लावली. सुरुवातीला याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, पण विचार करा, कालांतराने काय होईल? ह्या छोट्याशा सवयीमुळे एका वर्षात 15 पेक्षा जास्त पुस्तकं सहज वाचून पूर्ण होऊ शकतात. ही ज्ञानाची एक अशी संपत्ती आहे जी हळूहळू पण निश्चितपणे तयार होते, अगदी चक्रवाढ व्याजासारखी. म्हणूनच वॉरेन बफे म्हणतात की ज्ञानातील गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते, कारण ज्ञानावर मिळणारं चक्रवाढ व्याज हे आयुष्यभर आपल्या कामी येतं. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे लहानपण पण सातत्यपूर्ण कृतींमध्ये असलेली प्रचंड ताकद. आपण पाहिलं की कसा एक कागद चंद्रापर्यंत पोचला, कशी एक टेस्ट ट्यूब शेवटच्या काही सेकंदात भरली, कसे 1,00,000 रुपये 33 कोटी बनले, कसं एका चॉकलेटने आरोग्यावर केवढा मोठा परिणाम केला आणि कसं रोजच्या थोड्याशा वाचनाने ज्ञानाचा साठा तयार झाला. या सगळ्याच्या मागे एकच अदृश्य शक्ती काम करत होती, ती म्हणजे कंपाऊंडिंग. या सगळ्या उदाहरणांमधून शिकण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढ ही नेहमी सरळ रेषेत नसते. अनेकदा मोठे बदल सुरुवातीला इतके हळू होतात की ते आपल्या लक्षातही येत नाहीत. पण याच टप्प्यावर धीर धरणं आणि सातत्य टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण हीच अदृश्य वाढ नंतर अचानक मोठा जबरदस्त परिणाम घडवून आणते. तर मग जाता जाता एक प्रश्न, आपल्या आयुष्यात अशी कोणती लहानशी पण सकारात्मक सवय आहे जिला आजपासूनच कंपाऊंड करायला सुरुवात करता येईल? यावर विचार नक्की करा.